Hello students, welcome in the biology lecture. So last time we discussed about the modifications of fruit. There are many modifications of fruit, but out of that modification we discuss about the first modification of fruit, that is for the food storage. For the food storage, these roots are modified and that type of fruit are swollen. The shape of that root are swollen and this is called as storage root. So on the basis of their shape, the storage root are divided into the three main categories, that is conical root, fusiform root, napiform root. Okay, so these roots already discussed in the last lecture. So today we are going to discuss about the another modification of fruit. There are lots of modification. First modification for the food storage. Now today we are going to discuss about the modification of root for respiration. So today's heading is B for respiration. For respiration. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये जे पाहिलं होतं आपण फॉर स्टोरेज, फूड स्टोरेजसाठी आपण तीन टाईप पाहिले होते. आज आपल्याला पाहायचं आहे फॉर रेस्पिरेशन अँड दे आर कॉल्ड ॲज न्यूमॅटोफोर्स. न्यूमॅटोफोर्स और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज रेस्पिरेटरी रूट. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज रेस्पिरेटरी रूट्स. सो लुक ॲट हियर. आपला आजचा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक आहे की मॉडिफिकेशन ऑफ रूट. कशासाठी? तर फॉर रेस्पिरेशन. आणि रेस्पिरेशनसाठी जे मॉडिफिकेशन करतात रूट, त्या रूटला कोणते रूट म्हणतात तर त्यांना म्हणतात न्यूमॅटोफोर्स. लुक ॲट दिस वर्ड. पी इज अ सायलेंट वर्ड. न्यूमॅटोफोर्स यांना काय म्हणतात? न्यूमॅटोफोर्स. आता हे नेमकं काय आहे? हे न्यूमॅटोफोर्स कुठं असतात? बघा, आता आपलं जे नॉर्मल प्लांट आहे त्या नॉर्मल प्लांटला रेस्पिरेशन करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, बरोबर आहे ना. आता आपल्या प्लांट्सला ऑक्सिजन मिळते कारण की आपली अशी जमीन उलते आणि त्यामधून त्यांच्या रूट्सला ऑक्सिजन प्रोव्हाइड होते. पण जे समुद्रकिनारी प्लांट्स आहेत, जे दलदलच्या भागामध्ये जे प्लांट्स आहेत, ज्या वनस्पती आहेत, तिथली जी सॉईल आहे ती सॉईल पूर्ण अशी गाळानं भरलेली असते. त्याच्या आतमध्ये ऑक्सिजन जात नाही, एअर जात नाही. मग त्या रूट्सला एअरची आवश्यकता तर असतेच. सो फॉर दॅट they develop the special types of root. They develop the modified root and that modified roots called as pneumatophores or they are called as the respiratory roots. Why they are called as respiratory roots? Because they absorb the oxygen from the surrounding atmosphere. Atmosphere मधला ते काय absorb करतात? ऑक्सिजन absorb करतात, म्हणून त्यांना म्हणतात रेस्पिरेटरी रूट्स. ओके, तर पाहूया आपण सर्वात आधी रेस्पिरेटरी रूट्स हे कसे असतात. बघा, जे मँग्रोव्ह प्लांट्स असतात, तुम्ही नाव ऐकलेलं असेल सुंदरबन. जे आपली बॉर्डर आहे बांगलादेश आणि इंडिया, या बॉर्डरवरती जे खूप घनदाट असं जंगल आहे त्याचं नाव आहे सुंदरबन. बेंगॉल टायगर्स जिथं राहतात, जिथं वाघांचं प्रमाण जास्त आहे, ते आहे सुंदरबन. त्या सुंदरबनमध्ये जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सचं नाव आहे मँग्रोव्ह ट्रीज, mangrove plants. That mangrove plants develop the pneumatophores for the process of respiration. तुम्ही नेटवरती यूट्यूबवरती टाकून पहा, फक्त तुम्ही सुंदरबन टाका, तुम्हाला पूर्ण तिथं न्यूमॅटोफोर्स कशा प्रकारचे असतात. जस्ट लाईक द स्पाइक्स, जसे काटे असतात असे वरती आलेले ते रूट्स असतात. जनरली आपलं रूट कसं वाढते? पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक, ग्रो डाऊनवर्ड. बट धिस रूट ग्रो अपवर्ड, that is positively phototropic, negatively geotropic and negatively hydrotropic. हे असं वरच्या दिशेने वाढणारं रूट आहे. कोणतं? न्यूमॅटोफोर्स. तर पाहू आपण मँग्रोव्ह प्लांट्स कसं असतात आणि त्याच्या भोवती हे रूट्स कसे असतात. तर बघा, इथं आपण एक मँग्रोव्ह प्लांट काढलं समजा असं. हे मँग्रोव्ह प्लांट्स जे आहेत पूर्ण तुम्हाला सुंदरबन जर तुम्ही यूट्यूबवरती टाकलं तर तुम्हाला सुंदरबनमध्ये पूर्ण मँग्रोव्ह प्लांटची संख्या दिसेल. हे बघा, हे असे मँग्रोव्ह प्लांट्स असतात आणि त्याच्या भोवती जे रूट्स असतात हे असे जस्ट लाईक द कोन्स, असे स्पाइक्स सारखे, कोनासारखे जे रूट्स असतात. पूर्ण त्याची ट्रंक जी आहे, त्या झाडाचा जो बुंदा आहे त्या बुंद्याच्या भोवती हे अशा प्रकारचे पूर्ण रूट्स असतात. आणि त्यांच्या वरती ज्या सेल्स असतात त्यांना म्हणतात लेंटिसेल्स. These lenticels nothing but the minute pores for taking oxygen from the atmosphere.
ॲटमॉस्फिअरमधला ऑक्सिजन घेण्यासाठी हे काय असतात, मायन्यूट पोर्स असतात आणि त्यांना म्हणतात लेंटिसेल्स. दीज न्यूमॅटोफोर्स आर प्रेझेंट अराउंड द ट्रंक. या ट्रंकच्या भोवती हे असे न्यूमॅटोफोर्स असतात. हे प्लांट आहे, त्या प्लांटच्या भोवती काय असतात, पूर्ण अशा प्रकारचे न्यूमॅटोफोर्स. आणि ही जी आहे ही पूर्ण दलदलची जमीन असते, कारण की इथं पूर्ण गाळ साचलेला असते, पूर्ण गारा असते. जे समुद्र किनाऱ्यावरचे जे प्लांट्स आहेत किंवा जे आपण म्हणतो की सुंदरबनमधले जे प्लांट्स आहेत, त्या प्लांट्सच्या भोवती हा पूर्ण काय असते, असा गारा असते. त्याच्या झाडाच्या खोडाच्या भोवती हा पूर्ण असा गारा असते. त्यांच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी मिळते. हे बघा प्लांट्स आहे, आपण हे काय काढलं, कन्सिडर दिस इज द मँग्रोव्ह प्लांट. मँग्रोव्ह प्लांट्स म्हणतात यांना. एक्झाम्पल्स आहेत, मी तुम्हाला सांगतोच पुढे. हे समजा आपण एक मँग्रोव्ह प्लांट काढलं. आता आपल्याला वरच्या प्लांटच्या स्ट्रक्चरचं काही घेणं देणं नाही, कारण की आपल्याला रूटबद्दल पाहायचं आहे. आता हे सपोज असं मँग्रोव्ह प्लांट आहे ना, इथं अशा फांद्या वगैरे आहेत, त्याला असं कन्सिडर करायचं. आणि खाली जे आहे ती खालची आहे रूट सिस्टीम. बघा हा सपोज आता मी मँग्रोव्ह प्लांट आहे आणि माझ्या भोवती पूर्ण माझ्या आजूबाजूला कोणते रूट्स असतील, तर ते न्यूमॅटोफोर्स रूट असतील, दॅट इज रेस्पिरेटरी रूट्स. प्रत्येक रूटला असे बारीक बारीक पोर्स असतात, असे छिद्र असतात आणि त्यामधून काय होते मग ऑक्सिजन एअर त्या झाडाचं जे मेन रूट आहे प्रायमरी रूट, त्या प्रायमरी रूटला प्रोव्हाइड केले जाते. बघा आता, सो दिस इज द फिगर ऑफ न्यूमॅटोफोर्स. न्यूमॅटोफोर्स बघा आजचा टॉपिक कसा आहे, तर आपण फूड स्टोरेजसाठी ए पाहिलं. आता आज आपल्याला पाहायचं आहे फॉर रेस्पिरेशन. आता यामध्ये जर समजा आपण एक रूट जर आपण बाहेर काढलं, जर आपण एक रूट समजा असं झूम करून पाहिलं, तर कशा प्रकारचं असते, तर बघा हे अशा प्रकारचं असते. हे समजा आपण एक सिंगल रूट काढलं, असे त्याच्यामध्ये असे पोअर्स असतात, बारीक बारीक पोअर्स असतात फॉर गेटिंग एअर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमधली एअर घेण्यासाठी असे बारीक बारीक पोअर्स असतात. अँड दॅट पोअर्स आर कॉल्ड ॲज लेंटिसेल्स. काय म्हणतात त्यांना, लेंटिसेल्स. अँड धिस इज द सिंगल न्यूमॅटोफोर. हे जे आपण काढलं इथं, आता हे काय काढलं, सिंगल न्यूमॅटोफोर. सिंगल न्यूमॅटोफोर. सिंगल न्यूमॅटोफोर कशा प्रकारचं असते, तर हे अशा प्रकारचं असते. हे आपण समजा इथं आपण हे इथं झूम केलेलं आहे, असं कन्सिडर करा की आपण एक रूट यामधलं झूम केला आणि कशा प्रकारचं दिसते, जस्ट लाईक द स्पाइक्स. असे स्पाइक असे जे काटे असतात त्या काट्यांसारखं दिसते ते. आणि वरती काय असते, एकदम अंकुचीदार असते, खूप टोकं असतात. तुम्ही जर त्या रस्त्याने जर गेले त्या दलदलच्या भागामध्ये, तर तुमच्या पायामधून ते रूट आरपार निघू शकते, एवढं अंकुचीदार असते. सुंदरबन नक्कीच टाका तुम्ही यूट्यूबवरती, तुम्हाला पूर्ण त्याच्यावर सुंदरबनमध्ये कसे प्लांट्स आहेत आणि कशा प्रकारचे त्यांच्यामध्ये रूट सिस्टीम आहे ते तुम्हाला पूर्ण दाखवतील. ओके, सो दिस इज अबाउट द मँग्रोव्ह प्लांट. आणि त्या मँग्रोव्ह प्लांट्समध्ये न्यूमॅटोफोर्स कशा प्रकारचे असतात त्याच्याबद्दलची एक तुम्हाला आयडिया दिली. सिंगल न्यूमॅटोफोर आपण तिथं काढलं, ठीक आहे. तर हे इथं न्यूमॅटोफोर. इथं कन्फ्यूज होऊन जाऊ नका, कारण की आपल्या याच्यामध्ये आपलं जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण तुम्हाला दिसायला पाहिजे, सिंगल न्यूमॅटोफोर. ओके. आणि ही जी जागा आहे ही सर्व जागा कशाची आहे, तर ही दलदलची जागा आहे, की जिथं नेहमी करता गारा साचलेला असते, त्या जागेला म्हणतात दलदलची जागा किंवा त्याला म्हणतात मार्शी प्लेस. ते मी तुम्हाला सांगतो जिथं. आता बघा, आता यामध्ये सुरुवात कशी करायची. आपला टॉपिक काय आजचा, की मॉडिफिकेशन ऑफ रूट फॉर रेस्पिरेशन. ओके. तर बघा आता हे जे न्यूमॅटोफोर्स आहेत हे कोणामध्ये असतात, द प्लांट्स प्रेझेंट इन मार्शी, then damp
किंवा साल्ट लेक प्लेस इज कॉल्ड हॅलोफाइट्स. त्या प्लांट्सला कोणते म्हणतात? त्या प्लांट्सला म्हणतात हॅलोफाइट्स. बघा आता, मार्शी प्लेस म्हणजे काय? दलदलची जागा किंवा सलाईन डॅम स्पेस. सलाईन वॉटर, खारं पाणी जिथं असते त्या खाऱ्या पाण्याच्या जागी आजूबाजूचा काठ जो असते त्याला म्हणतात डॅम स्पेस किंवा साल्ट लेक. जे खाऱ्या पाण्याचे लेक आहेत किंवा तळे आहेत त्या ठिकाणी जे प्लांट्स असतात त्या प्लांट्सला कोणते प्लांट्स म्हणतात? दे आर कॉल्ड ॲज द हॅलोफाइट्स. ओके. देन सेकंड पॉइंट, these plants produce special type of roots, and these special types of roots called as, त्या स्पेशल टाईपच्या रूटला काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात न्यूमॅटोफोर्स. काय म्हणतात त्यांना? न्यूमॅटोफोर्स. और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ब्रीदिंग रूट्स, किंवा त्यांना दुसरं नाव काय आहे? ब्रीदिंग रूट्स. बघा आता काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे जे दलदलच्या ठिकाणी जे प्लांट्स राहतात, मार्शी डॅम, साल्ट लेक्स या ठिकाणी जे प्लांट्स राहतात त्यांना कोणते प्लांट्स म्हणतात? हॅलोफाइट्स. हॅलोफाइट्स म्हणजे काय? आता आपलं नीम आहे, बाबूळ आहे, चिंच आहे, यांना आपण हॅलोफाइट्स म्हणू काय? नाही, कारण की ते दलदलच्या ठिकाणी राहत नाहीत. जे प्लांट्स दलदलीच्या ठिकाणी राहतात, जसं की समुद्र किनाऱ्यावरती किंवा मी सांगितलं तुम्हाला सुंदरबनमध्ये जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सला काय म्हणतात? हॅलोफाइट्स. दलदलच्या ठिकाणी राहणारे प्लांट्स त्यांना काय म्हणतात? हॅलोफाइट्स. बघा आता, प्लांट म्हटलं म्हणजे त्याला ऑक्सिजनची, एअरची आवश्यकता असते. साधं सोपं उदाहरण घ्या. पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडते. खूप पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतामध्ये एखादी डाब असते. डाब म्हणजे काय? की जिथं पाणी जमा होते पावसाचं, आणि त्या ठिकाणचं पीक जे आहे ते पिवळं पडलेलं असते. का पिवळं पडते? कारण की तिथं पूर्ण पाणी साचते, त्या रूटला, त्याच्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही, एअर मिळत नाही, म्हणून ते झाडं पिवळे पडतात आणि बाकीचे झाडं चांगले असतात, हिरवे असतात. बघा, म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं की प्लांट्सला एअरची खूप आवश्यकता असते. साधं सोपं उदाहरण मी तुम्हाला आपलंच सांगितलं की जिथं पाणी थांबते आपल्या शेतात, आपण ज्याला मराठी भाषेमध्ये डाब म्हणतो, त्या डाबीच्या ठिकाणी पूर्ण गारा असते आणि त्या ठिकाणची जी कपाशी आहे ती पिवळी पडते. का पिवळी पडते? कारण की त्याला ऑक्सिजन मिळत नाही, त्या रूट्सला रेस्पिरेशन करण्यासाठी ऑक्सिजन मिळत नाही. पण मग ते असे काही न्यूमॅटोफोर्स तयार करत नाहीत, कारण की ते टेम्पररी असते. काही समजा 8 दिवस 15 दिवसानंतर ते सुकून जाते. पण हे जे दलदलचा भाग जो आहे सुंदरबन, या सुंदरबनमध्ये 12 महिने 13 काळ ही दलदल असते. म्हणून त्या प्लांटनं स्वतःच मॉडिफिकेशन केलं की जे रूट आहेत ते असे उलटे हवेमध्ये आलेले आहेत. ते सांगणारच आहे मी तुम्हाला. तर इथं बघा, या प्लांट्समध्ये स्पेशल टाईपचे रूट्स असतात, त्यांना न्यूमॅटोफोर्स म्हणतात. मग पुढे काय होते बघा. आता यांची जी प्रायमरी रूट सिस्टीम आहे, प्रायमरी रूट सिस्टीम ऑफ दिस प्लांट do not get sufficient oxygen. म्हणजे जे प्रायमरी रूट आहे या प्लांटचं, हे जे प्रायमरी रूट पूर्ण टॅपरूट आतमध्ये गेलेलं आहे, या प्रायमरी रूटला किंवा या प्रायमरी रूट सिस्टीमला ऑक्सिजन मिळत नाही. मग त्यासाठी काय करतात ते? प्रायमरी रूट सिस्टीम ऑफ दिस प्लांट डू नॉट गेट सफिशियंट ऑक्सिजन. त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. मग त्यासाठी काय करतात ते? तर त्यासाठी काय फॉर्म करतात? सो दे फॉर्म, ते प्लांट्स काय तयार करतात? दे फॉर्म व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेनं वाढणारं, व्हर्टिकली अपवर्ड. देन पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक, म्हणजे वरच्या दिशेनंच आहे हे, पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. मग ते कसं असणार आहे? निगेटिव्हली जिओट्रॉपिक अँड निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक. बघा काय काय सांगू राहिलो मी, हे एकदम या नॉर्मल रूटच्या विरुद्ध आहे. नॉर्मल रूट कसं वाढते? व्हर्टिकली डाऊनवर्ड. हे कसं वाढते? व्हर्टिकली अपवर्ड. नॉर्मल रूट निगेटिव्हली फोटोट्रॉपिक असते, हे पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक.
निगेटिव्हली जिओट्रॉपिक अँड निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक. आणि या रूटला काय म्हणतात मग, धिस रूट कॉल्ड ॲज न्यूमॅटोफोर. सो दे फॉर्म, दे म्हणजे काय, ते प्लांट्स, दे फॉर्म व्हर्टिकली अपवर्ड positively phototropic, negatively geotropic and negatively hydrotropic root, and that root called as pneumatophores. मग हे न्यूमॅटोफोर्स कसे असतात बघा. आता हे न्यूमॅटोफोर्स, दे न्यूमॅटोफोर्स कशा प्रकारचे असतात. न्यूमॅटोफोर्स आर स्पाइक लाइक. न्यूमॅटोफोर्स आर स्पाइक लाइक and present कशा भोवती असतात मग ते, and present around the trunk of plant. ट्रंक म्हणजे काय, या झाडाचा जो बुंदा आहे, खालचं जे खोड आहे त्याच्या भोवती पूर्ण असे काय असतात, न्यूमॅटोफोर्स असतात बघा. न्यूमॅटोफोर्स आर स्पाइक लाइक. स्पाइक लाइक म्हणजे एकदम अंकुचीदार असतात. अँड प्रेझेंट अराउंड द ट्रंक ऑफ प्लांट, त्या प्लांटच्या पूर्ण असं भोवती असतात. प्लांटच्या जी ट्रंक आहे, जो बुंदा आहे, त्या बुंद्याभोवती पूर्ण हे प्रेझेंट असतात, पूर्ण चारही बाजूनं. बघा आपण डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की या डायग्राममध्ये आपल्याला असं दिसून आलं की त्या प्लांटच्या चारही बाजूनं पूर्ण त्याच्या सभोवताली न्यूमॅटोफोर्स हे प्रेझेंट आहेत. आणि एक न्यूमॅटोफोर कसा आहे इथं दाखवलेला आहे. मग आपल्याला सांगायचं इथं की त्या न्यूमॅटोफोरमध्ये काय असते. तर बघा मग, दिस न्यूमॅटोफोर्स कन्सिस्ट ऑफ काय असते यांच्यामध्ये, कन्सिस्ट ऑफ lenticels, that is small pores, small opening of pores, for getting air to root system. त्यांच्या रूट सिस्टीमला एअर मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्यामध्ये काय असतात, स्मॉल पोअर्स असतात. बघा ना मग, लेंटिसेल्स, दीज आर दी स्मॉल पोअर्स. आणि या पोअर्समधून वातावरणामधला ऑक्सिजन घेतात आणि ते जे रूट आहेत हे रूट्स या प्रायमरी रूट सिस्टीमला प्रोव्हाइड करतात. म्हणजे या प्लांटला ऑक्सिजन हा अशा प्रकारे मिळते, डायरेक्ट ऑक्सिजन रूटला मिळत नाही. जे प्रायमरी रूट सिस्टीम आहे ते प्रायमरी रूट सिस्टीम काय करते, असे व्हर्टिकली अपवर्ड पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक रूट तयार करते आणि त्या रूटलाच काय म्हणतात तर दे आर कॉल्ड ॲज न्यूमॅटोफोर्स. दीज न्यूमॅटोफोर्स consist of lenticels. What is lenticels? Lenticels are nothing but the small opening of pores for getting air to root system. वातावरणामधला एअर घेऊन त्या रूट सिस्टीमला काय करतात ते प्रोव्हाइड करतात. सो विच आर द एक्झाम्पल्स. आता कोणते कोणते प्लांट्स आहेत, रायझोफोरा. बघा कोणते कोणते प्लांट्स आहेत, रायझोफोरा. बघा या हे रूट सिस्टीम असणारे कोणते कोणते प्लांट्स आहेत. त्यानंतर ॲव्हिसेनिया, तुमच्या बुकमध्ये सर्व दिलेलं आहेच, ॲव्हिसेनिया. त्यानंतर सोनेरियाटा. त्यानंतर ही जे म्हणजे पूर्ण हे आपण मँग्रोव्ह प्लांट जे काढले तर त्यामध्ये कोणते कोणते असतात, तर त्यामध्ये असते आणखी हेरिटियरा. दीज आर ऑल दी प्लांट्स कॉल्ड ॲज हॅलोफाइट्स. या प्लांट्सला काय म्हणतात, हॅलोफाइट्स. आणि यांच्यामध्ये रूट कोणत्या प्रकारचे असतात, तर यांच्यामध्ये न्यूमॅटोफोर टाईपचे रूट असतात. बघा कन्सेप्ट डोक्यात घ्या तुम्ही की काय आहे नेमका. फॉर रेस्पिरेशन म्हटलं आपण की आपल्याला आज मॉडिफिकेशन पाहायचं आहे रूटचं. कशासाठी तर फॉर रेस्पिरेशन. फक्त ऑक्सिजनची आवश्यकता काही आपल्यालाच नसते, ऑक्सिजनची आवश्यकता हे प्लांट्सला पण असते. बघा मॅक्झिमम मुलं शेतकऱ्याचे असल्यामुळे एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आपली कपाशी पेरलेली असते, बरोबर आहे, पाऊस पडते. मग पाऊस पडल्यानंतर काय होते, वाफ होते, शेताची वाफ होते. आणि वाफ झाल्यानंतर आपले वडील काय करतात, वाई मारतात. त्या कपाशीमध्ये काय करतात, वाई मारतात. वाई मारतात म्हणजे काय, ती जमीन भुसभुशीत करतात. आणि जमीन भुसभुशीत झाली म्हणजे
ते जे ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमधला त्या प्लांट्सच्या मुळांना मिळते, त्या प्लांट्सच्या रूटला मिळते आणि वाई दिल्यानंतर ते पीक चांगलं हिरवगार दिसते. का हिरवगार दिसते? कारण की त्या प्लांटला वातावरणामधला ऑक्सिजन मिळते. म्हणजे ऑक्सिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द रेस्पिरेशन ऑफ प्लांट. जर समजा ऑक्सिजन जर मिळालं नाही तर त्यांचं मिनरल ॲब्झॉर्प्शन पण कमी होते. बघा आता याच्यामध्ये आपण एक पॉईंट सांगू शकतो की प्रायमरी रूट सिस्टीम ऑफ दिस प्लांट डू नॉट गेट सफिशियंट ऑक्सिजन and reduce absorption ऑफ मिनरल्सचं ॲब्झॉर्प्शन करणं काय होते, मग रिड्यूस होते. आता समजा मिनरलचं ॲब्झॉर्प्शन जर कमी झालं, अन्न जर जमिनीमधलं जर त्या प्लांट्सनी कमी शोषून घेतलं तर त्या प्लांटची वाढ चांगल्या प्रकारे होणार नाही. प्लांटची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी जमिनीमधलं अन्न शोषणं आवश्यक आहे. तर ते अन्न शोषून घेण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. तर त्यासाठी मग हे रूट काय करतात, न्यूमॅटोफोर्स तयार करतात. आपले जे पीक असते, कोणते म्हणा, सोयाबीन म्हणा, तूर म्हणा, कपाशी म्हणा, त्याला वाई दिल्यानंतर ते पीक चांगलं जोमात वाढते, चांगलं हिरवं पडते. का पडते? कारण की ते जो आहे ॲटमॉस्फिअरमधला ऑक्सिजन त्याला मिळते आणि ते काय करते, त्याचा जो ॲब्झॉर्प्शनचा रेट आहे तो ॲब्झॉर्प्शनचा रेट वाढते आणि त्या ॲब्झॉर्प्शनचा रेट वाढल्यामुळे ते पीक कसं दिसते, चांगल्या प्रकारे हिरवगार दिसते. त्यामुळे आपले जे वडील असतात ते वडील काय करतात, आपल्या शेतामध्ये वाई मारतात. ओके, सो दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ रूट फॉर रेस्पिरेशन. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज द न्यूमॅटोफोर्स ऑर रेस्पिरेटरी रूट्स. दिस इज द डायग्राम ऑफ मँग्रोव्ह प्लांट. कशाची डायग्राम आहे ही? मँग्रोव्ह प्लांटची डायग्राम आहे. आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिलेच, कोणते कोणते आहे? रायझोफोरा, ॲव्हिसेनिया, सोनेरियाटा, हेरिटिरा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मँग्रोव्ह प्लांट्स. इन दिस प्लांट्स द न्यूमॅटोफोर सिस्टीम इज प्रेझेंट और न्यूमॅटोफोर रूट्स आर प्रेझेंट. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द रेस्पिरेटरी रूट्स और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द ब्रिदिंग रूट्स. ओके, तर या डायग्राममध्ये आपण हे पूर्ण असे याच्या भोवती काय दाखवलेले आहेत, हे न्यूमॅटोफोर्स दाखवलेले आहेत, काट्यांसारखे असतात. तर मी तुम्हाला सांगितलं की यूट्यूबवरती फक्त सुंदरबन एक शब्द टाका, तुम्हाला त्या सुंदरबनमध्ये हे न्यूमॅटोफोर्स कसे असतात, हे मँग्रोव्ह प्लांट्स कसे असतात, दलदलची जमीन कशी असते, ते सर्व तुम्हाला त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये दिसून जाईल. दलदलची जमीन म्हणजे काय की एक पाय टाकला की दुसरा फसते, दुसरा काढला की तो आणखी दुसरा फसते, म्हणजे असं तिथे एकदम दलदल असते. तर त्या दलदलच्या भागामध्ये त्या प्लांट्सच्या रूटला ऑक्सिजन मिळत नाही. तर हा ऑक्सिजन घेण्यासाठी हे प्लांट्स अशा प्रकारचे रूट्स तयार करतात. म्हणजेच ते काय असतात, असे उलटे असतात. आपलं रूट असं वाढते, नॉर्मल रूट हे अशा प्रकारचे वाढतात. म्हणजे दे आर द व्हर्टिकली अपवर्ड, पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक, निगेटिव्हली जिओट्रॉपिक अँड निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक. तर अशा प्रकारचे हे उलटे रूट असतात, असे उलटे वाढतात. आणि ते फक्त असे काट्यांसारखे नसतात, तर त्यांच्या टोकावरती अशा पोवर्स असतात, स्मॉल पोवर्स असतात, बारीक बारीक छिद्र असतात. त्या छिद्रांना काय म्हणतात, लेंटिसेल्स म्हणतात. लुक ॲट हियर, दिस इज द सिंगल न्यूमॅटोफोर, लेंटिसेल्स, अँड दॅट लेंटिसेल्स ॲब्झॉर्ब द ऑक्सिजन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड सप्लाय टू द रूट सिस्टीम ऑफ दॅट मँग्रोव्ह प्लांट. या मँग्रोव्ह प्लांटच्या रूट सिस्टीमला काय करतात, ते ऑक्सिजन सप्लाय करतात. ओके, सो दिस इज अबाउट द फॉर रेस्पिरेशन न्यूमॅटोफोर ऑर रेस्पिरेटरी रूट्स. बघा काय काय सांगितलं. द प्लांट्स प्रेझेंट इन मार्शी. मार्शी म्हणजे काय, दलदलची जमीन. की जे दलदलच्या जमिनीमध्ये जे प्लांट्स असतात त्यांना म्हणतात हॅलोफाइट्स. These plants produce special type of root. या प्लांटमध्ये स्पेशल टाईपचे रूट्स असतात आणि त्या स्पेशल टाईपच्या रूट्सला म्हणतात न्यूमॅटोफोर्स किंवा त्यांना म्हणतात ब्रीदिंग रूट्स. मग या प्लांट्समध्ये काय असते बघा, जे प्रायमरी रूट सिस्टीम आहे, प्रायमरी रूट सिस्टीम ऑफ दिस प्लांट डू नॉट गेट सफिशियंट ऑक्सिजन. त्यांना सफिशियंट ऑक्सिजन, सफिशियंट एअर मिळत नाही. मग त्यांच्यामुळे काय होते, अँड रिड्यूस द ॲब्झॉर्प्शन ऑफ मिनरल्स. त्यामुळे मिनरलचं जे ॲब्झॉर्प्शन आहे त्या प्लांटमधलं कमी होते. मग हे मिनरलचं ॲब्झॉर्प्शन कमी होऊ नये, त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे होऊ, तर त्यासाठी काय करतात ते, दे फॉर्म व्हर्टिकली अपवर्ड, असं व्हर्टिकली अपवर्ड, पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक, निगेटिव्हली जिओट्रॉपिक, निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक रूट, अँड दॅट रूट कॉल्ड ॲज न्यूमॅटोफोर्स. दीज न्यूमॅटोफोर्स आर स्पाइक लाईक, असे काट्यांसारखं स्ट्रक्चर असते ते, अँड प्रेझेंट अराउंड द ट्रंक ऑफ प्लांट. त्या प्लांटच्या ट्रंक भोवती, त्या बुंद्या भोवती असे पूर्ण प्रेझेंट असतात चारही बाजूनं. दीज न्यूमॅटोफोर्स कन्सिस्ट ऑफ लेंटिसेल्स.
या न्यूमॅटोफोर्समध्ये काय असतात मग लेंटिसेल्स असतात. व्हॉट आर दी लेंटिसेल्स? दॅट इज स्मॉल ओपनिंग ऑफ पोअर्स, बारीक बारीक छिद्र असतात. अँड फॉर गेटिंग एअर टू रूट सिस्टीम, वातावरणामधलं एअर घेतात, ऑक्सिजन घेतात अँड सप्लाय टू द मेन रूट सिस्टीम ऑफ दॅट प्लांट्स, दॅट इज मँग्रोव्ह प्लांट्स. अँड विच आर द एक्झाम्पल्स ऑफ pneumatophores किंवा which are the examples of plant, which are the examples of halophyte, who produce the pneumatophores? Rhizophora, Avicennia, Soneriata and Heritira. These are all the mangrove plants, or these are all the halophytes that produces the pneumatophore for respiration. So this is the second modification of root for respiration. These are the two modifications for taproot. बघा, हे टॅप रूटचे दोन मॉडिफिकेशन झाले. एक म्हणजे फॉर स्टोरेज ऑफ फूड मटेरियल आणि दुसरं म्हणजे फॉर रेस्पिरेशन. धीज आर द मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट. ओके, सो द मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.